त्याच्यावर तरी कारवाई करा. बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला आपण वाचलत का, ऐकलत का? जेव्हा बिल गेट्सच्या पत्नीला कळलं की बिल गेट्सची जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहेत आणि जेफ्री एपिस्टनचा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांना त्या मुलींचं शोषण करू देणं, हे जेव्हा मिसेस बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत निर्घृण आहे आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अजूनही ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत, राज्य करतायत. हा फरक समजून घेतला पाहिजे. एपिस्टन फाईल नंतर डायरेक्ट कल्याण डोंबिवली तिथे पण एपिस्टन आलाय का कोणी? जेफ्री तिथे जेफ्री आहेत खूप म्हणून सांगतो. महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेफ्री एपिस्टन आहेत. राज्याच्या राजकारणातले काही विषय आहेत, राष्ट्रीय राजकारण आपण राज्यातल्या राजकारणावर या. पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतीत अनेक मुद्दे समोर येत आहेत. रोहित पवार असं म्हणालेले आहेत की 9 फेब्रुवारी नंतर ते एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि नेमकं विमान अपघाताच्या वेळेस त्या विमानात काय घडलं याची इत्यंभूत माहिती ते देणार आहे. बघा, रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्त्वाचे घटक आहेत. अजितदादा पवार हे त्यांचे काका आहेत. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआडचे, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत. राजकीय मतभेद आहेत, होते, असतील, पण अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तबगार, कार्यक्षम, दिलखुलास आणि उमदा नेता होता. याच्याविषयी कोणाचे दुमत नाही. अशा व्यक्तीचं अशा प्रकारे दुर्दैवी निधन व्हावं आणि त्याच्यामागे लोकांनी संशय व्यक्त करावा, त्याच्यामुळे जर काही वेगळी माहिती समोर येणार असेल तर नक्कीच त्याचं आम्ही माहिती घेऊ आणि नक्कीच मी स्वतः रोहित पवारांशी याबाबत बोलेन, कारण मी स्वतः अस्वस्थ आहे अजितदादांच्या निधनानंतर. राष्ट्रवादी संबंधित एक प्रश्न आहे. शिंदेची जी शिवसेना त्याच्यातले जे मंत्री असतील, नेते असतील, प्रताप सरनाईक, रामदास कदम यांची जर गेल्या काही दिवसातली वक्तव्य बघितली तर ते शरद पवारांची बाजू घेताना पाहायला मिळतात. शरद पवारांची बाजू जर कोणी घेत असेल तर त्यात चुकीचं काय? त्यात शरद पवारांची बाजू घेणं हा शब्द चुकीचा आहे. शरद पवारांना अशा प्रकारे बाजू घेण्याची अद्याप कोणी वेळ आली नाही. शरद पवार हे एक या महाराष्ट्राच्या राजकारणातला प्रमुख स्तंभ आहे बाळासाहेब ठाकरेंनंतर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे आजही या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख स्तंभ आहे आणि त्यांच्यासमोर बाकी सगळे ज्युनियर आहेत. सगळे ठीक आहे, लोक सत्तेवरती बसल्यावर त्यांना शिंग फुटतात टाकल्याची, कोणी मुख्यमंत्री झाल्यावर, कोणी मंत्री झाल्यावरती ते पवार साहेबांना सल्ले द्यायचा प्रयत्न करतात. खास करून हे भाजपचे सध्याचे मुख्यमंत्री असतील, काय असेल, हातात सत्ता आहे म्हणून तुम्हालाही शिंग फुटलेले आहेत, लक्षात घ्या. नाहीतर शरद पवारांनी केलेलं काम आणि राजकारणातला त्यांचा अनुभव हा प्रचंड आहे. सुनील तटकरे असं म्हणतात तुम्हाला 2022, 23, 24, 25 मध्ये खलनायक ठरवण्याचा प्रयत्न वारंवार केला गेला. जेव्हा जेव्हा अजितदादांनी भूमिका बदलली तेव्हा मी राजकारणामध्ये खलनायक झालोय. आता सुद्धा मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र वेळोवेळी इतिहासच याचं सगळ्यांचं उत्तर नाही. इतिहासाची चिंता कोणी इतरांनी करू नये. इतिहास घडवण्यासाठी क्षमता असावी लागते. पक्षांतर करणे म्हणजे इतिहास घडवणं असं होत नाही. पक्षांतर करणं आणि सत्तेत सहभागी होण्यासाठी कोल्ह्यांटा उड्या मारणं, मी हे माझं व्यक्तिगत विधान नाही आहे. त्याला कोणी इतिहास घडवला असं बोलू नये. इतिहास घडवण्यासाठी फार वेगळी व्यक्तिमत्व निर्माण व्हावी लागतात. सुनील तटकरे किंवा त्यांच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. लोक आपल्याविषयी असं का बोलत आहेत? सर, आपण फक्त एनसीपीचेच विषय, त्यानंतर केडीएचे घेऊया. विद्या प्रतिष्ठानमध्ये गेल्या 2-3 दिवसांच्या बैठका होत्या. शरद पवार, पार्थ पवार, जय पवार,
सुनेत्रा पवारांनाही शरद पवार भेटले, काही बैठक